म्हणे धर तुला पाणी धर की ए म्हणे माझ्या मम्मीने दिलेली शेळी बाई इकडे तू पहिले हे धर नाही प्यायचं ए म्हणे ए म्हणे म्हणे का गोचोळ कर वहिनी काय करता? पाणी पाजते नाही हिला माझ्या हा का? मम्मीची आठवण आहे. अच्छा बघा म्हणजे ना, तुमच्या एवढीशी मम्मीचा होती. आत्मा याच्यात एक काय शेळी ते? लाज वाटते का असलं बोलायला? सॉरी सॉरी कधी गेली मम्मी तुमची? एवढी छोटी छोटी माझी असताना? मम्मी आहे अजून हा मग अच्छा म्हणजे आठवण मग कस काय आठवण कस काय बरं? एवढीशी असताना दिली होती तिला की बघा किती मोठी झाली. आठवण कस काय पण जीव मग? लावू लावू एवढी मोठी केली मग आठवणच झाली ना. भेटवस्तू माझ्या मम्मीने दिलेली. अच्छा भेटवस्तू चांगलीच मग? मोठी आहे. एकायची काय? काय संबंध आहे मला नाही विकायची. बघा एकायची असली तर नाही नाही माझ्या शेळीकडे नका बघू. देतो 15,000 नाही मला नाही विकायची. लाख रुपये दिले तरी मला नाही विकायची. माझी नाही शेळी लय चांगली भारी म्हणून आहे. विचारलं. मला नाही विकायची. कुठे नका आहे? नाही विचारू 4 अक्षय वेळा. कुठे आहे अक्षय? गेले असतील बाहेर बघा. हा का बर बर मला बर. नाही विकायची तिला. छान आहे बर का हो मला माहितीये. मस्त आहे. अहो निघली तुमची मम्मीची आठवण तर नीट बांधून ठेवा. ए म्हणे थांब साऱ्या गावात गोचुळ कर वहिनी शोधायला शेळी सुटली हसण्यासारखं काय हो? पळून चालली होती. असं आहे का? मग गेली मग मम्मी पळून गेली. मम्मीची आठवण पळून गेली. हा असं म्हणा ना. काय पण चुकीचं कसं बोलता. नाही 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 काय का बाई काय नाव तुझं? सरक आडनाव गोचुळ कर हे माहिती मला पण नाव काय नाव? मार म्हणे त्याला. काय तुम्ही माझ्या मार? शेळीला नजर लावता जा बरं हे. बरं जाऊ द्या ते शेळी द्या. नाही नाही विकायची नाही शेळी. तुम्ही जावा. काय एकूण टाका नाही कुठं ते नाही शेळीचं तुम्ही जावा. बरं आता तुम्हाला म्हातारी झाली एका ना भाषेत सांगितलं ना मला माझी शेळी विकायची नाही. माझ्या शेळीकडे तिरकी नजर करून पण बघायचं नाही. सरळ निघायचं. मग तिच्याकडे नाही तिथून तर रस्ता काय? आहे बघा निघा. लई टेन्शन आलं बाई. कसं भरू मी गटाचे पैसे? 2-4 जणीला मागितलं तर कुणीच पैसे नाही दिले. एवढं काय काय गावातले नव्हते का काय मी? लय बाया खुंचाड असते. हो काय झालं वहिनी? लय टेन्शन मध्ये बसले. गंड होऊ लागला ना आता. हा? काही नाही भाऊजी तुम्हीच येता जाता ना म्हणून मी तुमची इथं रस्त्यावर वाट बघत बसलेले. म्हणलं भाऊजी कधी येत आहेत कधी येत आहेत म्हणून. हा का? अहो जरा मी लईच अडचणीत आहे. काय अडचण आहे? अहो ती गटाचे पैसे भरायचे अहो मला आणि शेजारच्या बायांनी कुणी सुद्धा दिले नाहीत. म्हणलं आता भाऊजी शिवाय आपल्याला कोण मदत नाही करत. भाऊजीचा स्वभाव लय भारी आहे. ते बाया असतात तसेच कुचक्या. ते हा. कुठं मदत करतात का? हे बघा ओ भाऊजी माझ्याकडे 1 रुपया आहे फक्त. किती पैसे भरायचे तर? हा? तिचं 5,000चा हप्ता. 5,000चा हप्ता आहे बाई. आता हप्ता ते 5,000च भरायचे ते गटात. मी तुम्हाला थोड्या वेळाने आणून दिले तर जमन का? थोड्या वेळानं मग आता खिशत नाहीत ना मला घरी जावं लागेल. ऐका की भाऊजी तसलं फोन पे काय काय असतंय ना ते नाही नाही तसलं मला केलं ना तरी पण होईन हो भाऊजी. अहो फोन पेला नाही ना तुमची बॅलन्स. शपथ. बॅलन्स नाही ना फोन पेला वहिनी. आता तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत हो मी. मी घरी जातो पैसे घेतो लगेच येतो. बाया, भाऊजी खरं का शपथ? अहो खरं तुमच्यासाठी काय पण राव एवढं कर तरी तुम्ही विचार म्हणलं बाई, करता. गावात कोण सुद्धा चांगलं नाही भाऊजी शिवाय म्हणूनच मी तुमची वाट बघत बसले. सगळे भांगाराचे आहेत मी एकटा चांगला आहे हा माहिती का? लय भारी आहेत भाऊजी तुम्ही आणि लय स्मार्ट दिसता बर का. नका वहिनी हा. मला ना लयच कसं राहतं माहितीये का? लय हसू मला कसं आणि राहतं. तुम्ही अशा ड्रेसवर बाय काय झाक दिसता चिपाड बिपाड काय दिसत नाही. लय भारी दिसता उलट. हा का? हा ते ती बघा ती गावातलं आहे दिसतं ते डब्यात दिसते चांगलं बी नाही दिसत. नाही नाही ते उगा हा. लोलर आहे त्याचं हा, काय करायचं रोलर आहे. आपल्याला? ती निवळ घालणारे दिसत तुमचे ते मित्र सोबत असतात पण तुम्ही अगं बाया लयच भारी दिसता. बस वहिनी संध्याकाळी जेवायचं नाही किती फुगवता मला. मी नाही. येतो पैसे घेऊन. हा? खरं शपथ हा लगेच येतो पैसे घेऊन. खरं हा हा बरं तुम्ही जाऊ. टेन्शन घेऊ नका मी आलो पैसे घेऊन. हा? हा खरं भारी दिसतं ना मी. अहो भाऊजी जाताना आलं 4-5 पाहिजे. बायां लाईनच मारली पाहिजे तर काय दिसतच तर उगाच. हा पुरतं चांगले दिसते जाऊ दे. आता याला एवढा फुगवलाय म्हणल्यावर नाही 100% पैसे घेऊन येत असतो. असं का दिसा ना मला काही देणं घेणं माया हप्त्याची मतलब मृत्यू 1 रुपया होते जवळ माझ्या. पैसे कुठून आणा पाहिलं. मनी आहे गाडी इथं. मनीची आई दिसत नाही ना. म्हणजे ते माझ्या बायको. आरती 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 वरती तर नाही गेली ना. म्हणलं जाऊ दे मनीलाच घेऊन जातो. चल बाई आरतीची लाडकी आहे. हा तुझ्यामुळं माझ्या जीन पार वाटलं झालं. सगळा जीव तुला लावते का? तिच्या आईने दिलंय ना तुला.
तुला बरोबर देतो बघ आता, तुला कार्यक्रमच लावतो. खायला तुला गुढी शिवून, मला वाळल्या भाकरी. तुला दुधात चहा, मला तुझ्या दुधाचा बी चहा नाही. सगळं तीच पिती. चल तुला आता सांगतो काय. चल म्हणी, अगं चल म्हणी, तुला दाखवतो धनी आता. अगं चल. अगं बाई, उभे माझी मनी कुठे गेली? अरे ओ काकू, अहो माझी मनी बघितली का? ही तर बांधली होती. वहिनी, अहो माझी मनी बघितली का? बाई माझी मनी कुठे गेली असेल? कुठे शोधू हिला? माझी मनीच दिसेना. आता काय गावात शोधू, कुठं शोधू? ए बाळांनो, माझी मनी बांधली होती काळ्या रंगाची, बघितली का? बाई पोरं बी नाही म्हणतात. कुठे गेली असेल? कुठं शोधू आता मी? बाई ग, मी खरंच बाई, माझ्या मम्मीने दिली होती एवढ्या प्रेमाने. कुठं चाललाय रस्त्याने रडत? अहो माझी मनी कुठे काय माहिती? आता दरवाजात बांधली होती दुपारी, तिला मी पाणी शिळी का पाजलं. काळी? हा माझी मनी तुमचा तुम्ही नवरा बघितली गेला घेऊन. कुठं? आता कुठे गेला काय माहित, पण गेला बघा इकडं. अयो म्हणजे हा विकायचं बोलत होता, विकायलाच तर नाही ना घेऊन इकडे गेला. तुमची. हाय ग माझी मनी बाया. बघा 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 जाऊन बघा. माझी सापडा मनी बघा. कुठे गेली असेल काय माहिती? ओय ए बाबा, उठ. माझी शेळी कुठे? कुठे माझी मनी? अरे गोचुळकर वहिनी झोपू पण देत नाही दुपारचं. तूच घेतली असेल ना माझी शेळी? कुठे माझी शेळी? अहो, कोणती शेळी? लोक काय, लोकांच्या डोळ्यामध्ये काय माती बिती गेली काय? त्यांना दिसत नाही का का कोणी काय केलंय? अहो माहिती असतं तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला. अक्षयनी शेळी खोटं बोलायचं नाही बरं का. माझ्या शेळीची व्यवस्था कर, मला बाकी माहित नाही. मला माझी मनी आणून दे. माझ्याकडे. माझा अख्खा दरवाजा सुना झालाय तिथं. अहो दिली, हा दिली त्याने शेळी मला. दिली ना? माझी शेळी मला परत पाहिजे. कस काय द्यायची परत? 10,000 दिले त्याच्या अक्षयला मी. 10,000ला माझी मनी विकली. हा मला माझी शेळी पाहिजे. आणि कुठे आहे तो? ते त्याला विचारा, मला नका विचारू. मी विकत घेतली, मी लावली माझ्या याच्यावर. 10,000चं त्याला काही नेट पडलं होतं? त्याला विचारा, त्याला कोणत्या त्या कोणती बाई येते शेजारची, लोचन टाल काय आडनाव आहे त्याचं, लोचन टालकर बाई येते. तिला काही 10,000 द्यायचे होते, 5 का 10,000 काय माहिती नाही मला. तिच्या पैशाशी माझ्या शेळीचा काय संबंध आहे? तिला विचारा. मला काय वाटतंय माहिती का, ती लोचन टालकर आहे ना, तिचं आणि तुमच्या नवऱ्याचं काहीतरी लफडं चालू असावं. लफडा? हा बाबा किती लफडी करतो. अहो हे तरी एक मला माझी शेळी पाहिजे. मला नाही बसायचंय, मला माझी शेळी पाहिजे. माझ्या शेळीची सोय लावा. ते आता पुन्हा तुम्हाला तानाची बोंबलत पडते साऱ्या गावामध्ये. मी सकाळपासून माझी शेळी शोधत. अहो शेळीचं काय आहे, शेळी दुसरी येईल. जर दुसरी बाईक वाढली ना ती अक्षयनी तर किती अवघड होईल. ते काय त्या लोचन टालकर बाईला ते काहीतरी हप्तेवाली येणार होती, तिला पैसे द्यायचे होते 5,000, म्हणून त्याने तुमची शेळी मला ऐकली. मी त्याला 10,000 दिले, 5,000 त्या बाईला दिले असतील, बाकीचे 5चं मला माहित नाही. बाई माझी शेळी विकून बस. गावातल्या बायांना पैसे देत सुटलाय का आता? ह्याच्याकडे बघतो, मुर्दाच बसवते आज. काय बाई आहे हं? एक तर झोपलो होतो चांगलं, झोपू पण दिलं नाही. कुठले घेतले हे पैसे? कुठले म्हणजे? माझी शेळी विकून पैसे दिलेत. अगं तू काय येडीबिडी म्हणजे काय? ठीक आहे, तुझं नवरा आहे. अगं मी ते उसने पैसे माहित नाही तुला तो माझा नवरा आहे म्हणून? अगं मला काय माहिती? बिल्लाचा बाजार निवळ. अगं मला काय माहित? अगं पण मला इथं बघायचं. तुझ्या हप्त्याचा माझ्या नवऱ्याकडून पैसे घ्यायचा काय संबंध? अगं मी काय त्याच्या घरी गेलते काय मागायला? संबंध म्हणजे तुला मागूशी तरी कसं वाटलं तुझ्या तोंडाने? अगं ते गावात 2-4 बायांना मागितलं पण बिचारी माझी मनी विकून पैसे दिले त्याने तुला. अगं पण विकू दे ना मग, त्याच्यात काय तेवढं? शेळी विकून पैसे? माझ्या आईची निशाणी होती ती, माहिती का तुला? काय झालं? तुम्ही तर साईडला व्हा. काय झालं? भया मला तसं काय ताप देऊ नको, मला देते पैसे. ए हो बाजूला. माझी शेळी विकून हिला पैसे देता वय तुम्ही? तुझी थोडी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना? तुझी आईची होती ना शेळी, भाऊजी माझ्या आईचीच होती शेळी. मग ती जिंकली ना, मग तुझी कायची? आणि तू काय ग? आहो ती देते ना उद्या 2-4 दिवस. उधारी बिधारी काय नाही, मला माझी शेळी परत पाहिजे. परत सांगितलं नाही बोलतो. भाऊजी मला पैसे द्या. आवाज खाली ठेव. भाऊजीची लाडाची दुसऱ्याची असल्या बायांवरती पैसे देण्यासाठी माझ्या एवढं सोन्यासाठी शेळी घालायच्या दरवाजातून सोडून नेली का? मी नसताना नेली शेळी याने, कळलं का? आवाज चढून बोलायचं का? वहिनीला बोलू नको, वहिनीला जास्त बोलू नको. कशाला त्यांना बोल? वहिनीला काय बोलू नको म्हणजे काय? हे पैसे उचला ते. तिथं पण पडलेत खाली. माझी शेळी मला घरी पाहिजे.
आणि माझी शेळी पाहिजे. मला तेवढे पैसे द्या बाई. हिला पैसे द्यायचे परत तुम्ही हिच्यासोबत मला दिसा. नाही दोघांचा जीव घेईन मी. मी कुठं दिसतो तेव्हा? आम्ही भेटत नाही. माझा जीव घ्यायचा काय संबंध तुला? तुला माझ्या नवऱ्याकडून पैसे घ्यायचा काय संबंध? काय म्हणजे गावातला आहे म्हणून मी गावातल्या सगळ्यांकडूनच घ्या. माझा नवरा असतो तुला काय गरज नाही ह्याच्याकडून करायची. काय गरज नाही म्हणजे? माझी शेळी माझी मला परत आणून द्यायची इज्जतीत. हा. कळलं ना? आणि हिच्या सोबत तुम्ही मला दिसा. तिच्यासोबत नको म्हणू, नवरा आहे माझा. हाय ना नवरा, मग नवऱ्याकडे माग. माझ्या नवऱ्याकडे मागायची तुला काही गरज नाही. असते तर नसते मागितले, ऊस नाही घेतला. काय माझला भिकारी नवरा करायचंच नव्हता ना. नीट बोला म्हणजे. तू पण नीटच बोल. तू पण नीटच बोल. तुला गरज नव्हती माझ्या नवऱ्याकडे. भाऊजीची लाडाची. ऐ हिला इज्जतीत सांगायचं आणि मला माझी शेळी आणून द्यायची. समजलं? चल तू माझी शेळी आणून दे. माझे पैसे बाया, पैसे गेले, सगळंच गेलं बाई. कुठून भरू आता? याचा मुर्दा बसवला याचा. कुठे गेला काही माहित भाड्या. आधी उघडला असतं तर नसतं का पैसे लगेच टाकून दिलं मी त्याच्यात. कुठे गेली काय माहिती. आधी लगेच तनतन करत त्या कसं तरी नादी लावलेलं त्याला घेतलेलं पैसे ती पण गेलं बाई. सगळंच गेलं माझं आता.